हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की. सगळेजण काही ना काही ऑर्डर करून खायला सुरुवात करतात. ऐश्वर्याला सोडून इतर सगळ्यांना खूप भूक लागली होती. खाल्ल्यानंतर कार्तिक आणि जान्हवी त्यांना ट्रेमध्ये बसवायला परत स्टेशनकडे जातात. स्टेशनवर पोहोचताच मिशा आणि जान्हवी एकमेकींना मिठी मारून जोरात रडायला लागतात. एंगेजमेंटच्या एक दिवस आधी नक्की येणार आहेस, लक्षात ठेव. मिशा थोडा रागट प्रेमाने जान्हवीला सांगते. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणता तसं, जान्हवी हसत उत्तर देते. इतक्यात वीणाजीही तिथे येतात. मिशा त्यांची ओळख कार्तिक आणि जान्हवीशी करून देते. ट्रेन येते आणि तिघेही त्यात चढतात. काही क्षणातच ट्रेन सुटते. ट्रेन निघताच जान्हवीला अश्रू आवरत नाहीत. ती मोठ्याने रडायला लागते. कार्तिक तिला शांत करत म्हणतो, अरे बस ना जान्हवी, असं कोण रडतं? थोड्या वेळाने जान्हवी शांत होते आणि दोघे घरी परततात. पण तिचा मूड फारच खिन्न होता. बरं, मी पण निघतो आता, नाहीतर उशीर होईल. कार्तिक थोडा वेळ तिच्यासोबत बसून निघायला उभा राहतो. कार्तिक दुसऱ्या शहरात राहत असल्यामुळे तो जास्त वेळ तिथे थांबू शकत नव्हता. परत जायला त्याला बराच वेळ लागणार होता. जान्हवीला तो जाऊ नये असं मनोमन वाटत असलं तरी त्याच्याकडे पर्याय नव्हता. जान्हवी त्याला दरवाजापर्यंत सोडायला येते. अगं बस कर आता, किती दिवस असं उदास चेहरा ठेवणार? मेशा इथे कायमची थोडीच राहणार होती. कार्तिक तिला समजावत म्हणतो. ठीक आहे मी. जान्हवी खोटं हसत उत्तर देते. कार्तिक तिला मिठी मारतो, बाय म्हणतो आणि निघून जातो. ट्रेनमध्ये मेशाला सोबत घेऊन परत येताना अर्जुनचा उत्साह वेगळाच होता. मेशा मात्र थोडी उदास होती, म्हणून शांत बसली होती. ते पाहून अर्जुन थोडा तक्रारीच्या सुरात म्हणाला, तुमच्याकडे फोन आहे आणि तुम्ही सांगितलंच नाही. मी किती दिवस टेलिफोनवर वाट बघत बसलो. चला आता नंबर द्या, जेणेकरून कधीही फोन करू शकेन. त्यानंतर माझ्याकडे फोन नाही, तुम्हाला कोणी सांगितलं? मेशा शांतपणे म्हणाली. हे तुमच्याकडे आहे. अर्जुन थोडासा चिडत बोलला. तो माझा नाही, भाऊजींचा आहे, मेशा म्हणाली. काय, भाऊजींचा? अर्जुन आश्चर्यचकित झाला. हो, आज रविवार आहे ना, ते घरी होते. मला शहरात यायचं होतं म्हणून त्यांनी मला तात्पुरता फोन दिला. मेशाने त्याचा गैरसमज दूर केला. हे ऐकताच अर्जुनचा सगळा उत्साह आणि स्वप्न एकदम खाली आली. बाहेर संध्याकाळ झाली होती. थोडी थंडीही वाढली होती. मेशा दुपट्ट्यात स्वतःला गुंडाळायचा प्रयत्न करत होती. ते पाहून अर्जुनने आपली स्काय ब्ल्यू शर्ट काढली आणि तिच्याकडे दिली. वर त्याने पांढरी टी शर्ट आणि खाली काळी जीन्स घातली होती. पायात पांढरे स्पोर्ट्स शूज. तो खरंच स्मार्ट दिसत होता. मेशासाठी खास तयार होऊनच आला होता, पण तिने त्याकडे फारसे लक्ष दिलं नव्हते. मेशाला सुरुवातीला शर्ट घेणं खूप ऑकवर्ड वाटत होतं, पण अर्जुनच्या आग्रहामुळे तिने ती घेतली. थोड्या वेळातच तिला झोप येऊ लागली. अर्जुनने आपले खांदे पुढे केले आणि मेशा त्यावर आरामात डोके ठेवून झोपून गेली. अर्जुन तिला पाहतच राहिला. झोपेत किती गोड दिसते ही, तो स्वतःशीच पुटपुटला. वाऱ्यामुळे तिचे केस वारंवार चेहऱ्यावर येत होते. अर्जुन हळूच तिचे केस बाजूला सारत होता, कानामागे खोवत होता. अखेर ट्रेन स्टेशनवर थांबली, पण मेशा अजूनही अर्जुनच्या खांद्यावर शांत झोपली होती. तिला उठवायची इच्छाच होत नव्हती, पण स्टेशन आलेलं होतं. वीणाजी आणि ऐश्वर्या उठतात. अर्जुन मेशाला हलकेच उठवतो. मिशाजी, मिशाजी. मिशा डोळे उघडते तेव्हा तिला कळतं की ती अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवूनच झोपली आहे. ती घाईघाईने उठते आणि म्हणते, सॉरी ते, असं म्हणत पण मिशा काही बोलण्याआधीच अर्जुन हसत म्हणतो, सॉरी म्हणायची काही गरज नाही. मला तर खूप मज्जा आली. तुम्ही झोपताना फार निरागस दिसत होतात.
अर्जुनचं हे बोलणं ऐकून मीशा थोडी लाजते आणि पटकन ट्रेनमधून खाली उतरू लागते. अर्जुनही तिच्या मागून उतरतो. ट्रेनमधून खाली आल्यानंतर मीशाला जाणवतं की तिने अर्जुनचीच शर्ट घातली आहे. ती घाईने शर्ट काढून त्याच्या हातात देते. शर्ट घेताना अर्जुन म्हणतो, काही बोललात का? मीशा गोंधळून हां काय असं म्हणते. अर्जुन मुद्दाम कानाजवळ हात ठेवून चिडवत पुन्हा विचारतो, काही बोललात ना? बहुतेक थँक्स म्हणालात. तेव्हा मीशाला समजतं आणि ती हळू आवाजात म्हणते, थँक्स. मोस्ट वेलकम. तुमच्यासाठी मी नेहमी उपलब्ध असतो. फक्त सांगा. अर्जुन हसत म्हणतो. मीशा काही उत्तर देणार इतक्यात वीणाजी आणि ऐश्वर्या देखील खाली उतरतात. स्टेशनवर मीशाचे वडील तिची वाट बघत उभेच असतात. त्यांना पाहून मीशा थोडी आश्चर्याने विचारते, बाबा तुम्ही इथे? त्यांना पाहून अर्जुनचा चेहरा पडतो. त्याला मीशाला घरापर्यंत सोडावं असं मनात होतं, पण आता ते शक्य नव्हतं. अर्जुन पुढे जाऊन त्यांचे पाय स्पर्श करतो. ते त्याला आशीर्वाद देतात. जिथे राहा, आनंदात राहा. वीणाजी आणि ऐश्वर्याही त्यांना नमस्कार करतात. वीणाजी म्हणतात, तुम्ही का त्रास घेतला? आम्ही मीशाला घरी सोडलं असतं. अर्जुन मनातच म्हणतो की हो, अगदी बरोबर असं म्हणत होता. मीशाचे वडील उत्तर देतात, खूप उशीर झाला होता. तिच्या आईलाही काळजी वाटत होती. यापूर्वी ती इतकी दूर कधी गेली नव्हती म्हणून आलो. थोड्या वेळाने मीशा आणि तिचे वडील सर्वांना निरोप देऊन निघून जातात. अर्जुन, वीणाजी आणि ऐश्वर्या देखील घरी परततात. विनोदजी त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर आलेलेच असतात. दरम्यान जानवी बऱ्याच दिवसांपासून ऑफिसला जात होती. त्यामुळे कपडे धुणे बाकीच होतं. ती कपडे धुत असतानाच तिच्या ब्लॅक ड्रेसवर नजर जाते आणि तिला काल रात्रीची घटना आठवते. राजवीरने तिला कसं वाचवलं, मदत केली. ती स्वतःशीच बोलू लागते, अरे जर तो खडूस मला त्याने मदत केली नसती तर मला रात्रभर बाहेर थांबावं लागलं असतं. मी त्याला थँक्सही नाही म्हटलं. किती सेल्फिश आहे मी. जानवी उद्या ऑफिसमध्ये जाऊन नक्की थँक्स म्हणणार. इकडे अर्जुन, मीशा थकलेली असल्याने घरी जाऊन लगेच झोपते. पण अर्जुन मात्र मीशाच्या आठवणीत हरवलेला असतो. त्याला वारंवार ट्रेनमधला वेळ आठवत असतो. तो मीशाने घातलेली शर्ट बाजूला ठेवून झोपतो. ती उचलून पुन्हा पुन्हा वास घेतो. जणू मीशालाच जाणवी इच्छितो. तो स्वतःशीच म्हणतो, लग्न होईपर्यंत ही शर्ट मी धुणारच नाही. जान्हवी त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर उठली होती आणि ऑफिसलाही खूप आधी पोहोचली होती. राजवीर येण्याला अजून वेळ होता. काय करू यार, कसं बोलू? थँक्स बोलायलाच लागेल ना, नाहीतर सेल्फिश वाटेल. किती मदत केली त्या खडूसाने माझी. आणि त्यानंतर नख चावत चावत ती मनातच विचार करत होती. तेवढ्या तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली. तिने लगेच एक कागद आणि पेन घेतला आणि त्यावर मोठ्या अक्षरात थँक्स लिहायला सुरुवात केली. राजवीरने तिच्यासाठी जे जे केलं होतं ते सगळं ती त्या कागदावर लिहून तयार करते आणि ते त्याच्या केबिनमध्ये ठेवायला निघते. केबिनमध्ये जाऊन तिला समजत नव्हतं की तो पेपर नेमका कुठे ठेवावा. तेवढ्या तिला टेबलावर एकत्र 4-5 फाईल्स ठेवल्या असल्याचं दिसतं. हो, याच्यात ठेवते असं म्हणत ती वरच्या फाईलमध्ये तो पेपर ठेवते आणि पटकन बाहेर येते. हां, झालं. थँक गॉड, माझं काम तरी झालं, ती सुटकेचा श्वास टाकत म्हणते. तेवढ्यात राजवीर ऑफिसमध्ये येतो. त्याला पाहताच जानवी ही पटकन उठून त्याला विश करते. गुड मॉर्निंग सर.
नेहमीप्रमाणे कोणाकडे न पाहताच राजवीर तिथून सरळ पुढे निघून जातो. काय आहे रे देवाने याच्या मानेत सरियास टाकली आहे का? एकदा तरी मान हलवता येत नाही याला. राजवीर निघताच जान्हवी त्याला कोसणं सुरू करते. थोड्या वेळात एक वर्कर राजवीरच्या केबिनमधून काही फाईल्स घेऊन बाहेर येताना दिसतो. त्यातच ती फाईलही असते ज्यात तिने थँक्यू नोट ठेवली होती. ते पाहताच जान्हवी धावतच त्याच्याकडे जाते. भाऊ, त्या फाईल्स कुठे घेऊन चाललात? स्टोअर रूममध्ये ठेवायला? आता याचं काही काम नाही म्हणून सरांनी स्टोअरमध्ये ठेवायला सांगितलं. वर्कर इतकंच म्हणतो आणि पुढे निघून जातो. काय यार, इतकी मेहनत केली होती मी आणि सगळ्यावर पाणी पडलं. आजच्याच दिवशी याला सगळ्या फाईल्स स्टोअरमध्ये ठेवायच्या होत्या का? ती चिडून म्हणते. नको जान्हवी, आज नाही, नंतर कधीतरी. कोस तू त्याला. आज थँक्स कसं बोलायचं त्यावर फोकस कर. असं मनात म्हणत ती स्वतःला शांत करते आणि पुन्हा थँक्यू बोलण्याच्या प्लॅनमध्ये गुंतते. जान्हवी किचनकडे चालत जात होती आणि वाटेतच स्वतःशी पुटपुटत होती. तो काही बोलेल त्याआधीच मी कॉफी देऊन टाकते. हो, हेच बेस्ट आहे आणि त्याचवेळी थँक्यू बोलून टाकेन. कॉफी बनवून ती राजवीरच्या केबिनमध्ये जाते. तिथे मिस्टर मेहता आधीच बसलेले असतात आणि राजवीर त्यांच्याशी काहीतरी चर्चा करत असतो. सर, कॉफी. ट्रे दाखवत जान्हवी हळू आवाजात म्हणते. राजवीर मात्र तिच्याकडे न पाहताच मेहता सरांना विचारतो. मीटिंगची तयारी झाली का? मिस्टर मेहता राजवीर विचारत असतो. जी सर, सर्व तयारी झाली आहे, फक्त आपलीच वाट पाहत आहोत, मेहता सर उत्तर देतात. चला, असं म्हणत राजवीर बाहेर जायला लागतो. जान्हवी दरवाजाजवळ उभी राहून पुन्हा ट्रे पुढे करते. सर, कॉफी. आणि त्यानंतर राजवीर तिच्याकडे वळून पाहतो आणि थंड स्वरात म्हणतो. तुम्हाला कोणी सांगितली कॉफी आणायला? मला वाटलं. जान्हवी काही बोलण्याआधीच त्याचा आवाज तिच्या बोलण्यातच मध्ये येतो. तुम्हाला थोडं जास्तच वाटत होतं. मी जान्हवी स्वतःचं डोकं कमी लावायचं. राजवीर रागाने तिच्याकडे पाहत म्हणतो. जान्हवी हातातील कपाकडे बघत गोंधळून जाते. ही कॉफी तुम्हीच प्या, मी जान्हवी, आणि याचे पैसे तुमच्या पगारातून वजा होतील, राजवीर निर्विकार आवाजात म्हणतो. जान्हवीचा चेहरा भाव पूर्णपणे बदलतात. ते काही बोलणार इतक्यात राजवीर पुन्हा मेहता सरांकडे वळून म्हणतो. मिस जान्हवीच्या पगारातून कॉफीचे चार्जेस कट करा. मेहता सर लगेच विचारतात. सर, 2 महिन्यांचा पगार एकदम कापू का हळूहळू हप्त्यांमध्ये? जान्हवी धक्का खाऊन म्हणते. इतका कमी पगार नाही माझा की एका कप कॉफीत जाईल, मेहता सर शांतपणे म्हणतात. सरची कॉफी इम्पॉर्टेड आहे आणि खूपच महाग. तुमचे 2 महिन्यांचे पगार सहज जातील, मिस जान्हवी. काय? जान्हवी अक्षरशः किंचाळतच म्हणते. चला, मिस्टर मेहता एवढं बोलून राजवीर तिथून निघून जातो आणि त्याचनंतर मिस्टर मेहता देखील राजवीरच्या मागोमाग तिथून निघून गेले. भलतीच वेळ आली आहे भलाई करण्याची. रोज येताच कॉफी हवी असती या खडूसला. आज एक दिवस मी करून दिली तर नखरे दाखवतोय. वरून म्हणे माझी सॅलरी कापणार. वा रे वा, या फालतू कॉफीसाठी माझे 2 महिन्यांची पगार कट करून घेऊ. त्यापेक्षा सरळ विषच प्यावं मला. जाऊ द्या, काहीही हो, मी नाही बोलत थँक्स या खडूसला. जान्हवी पाय आपटत चिडलेली तिथून निघून गेली. इतकी महाग असते का रे कॉफी? नक्की मला मूर्ख बनवत आहेत. माझी सॅलरी हडपण्याचा प्लॅनच आहे यांचा. फ्रॉड लोक. एवढी महाग कॉफी कोण पितं? इतकी महाग कॉफी असतेच कुठे? मला सगळं माहीत आहे. स्वतःशीच कुरकुर करत जान्हवी बराच वेळ बोलत होती. राजवीर आज नेहमीपेक्षा बऱ्याच घाईत दिसत होता.
त्याची सोबत एक महत्त्वाची मीटिंग होती, म्हणून आल्यावर थेट तो कॉन्फरन्स रूममध्ये गेला. जान्हवी आपल्या खुर्चीत बसूनच विचारात हरवली होती. हेल्प तर केलीच होती त्याने माझ्यासाठी, तर त्याने आपली डीलही कॅन्सल केली. किती नुकसान झालं असेल बिचाऱ्याचं. सॉरी आणि थँक्स दोन्ही बोलायला हवं मला. सुमारे 2 तासांनी राजवीर कॉन्फरन्स रूममधून बाहेर आला. केबिनमध्ये जाऊन त्याने पहिल्यांदा जान्हवीलाच फोन केला. मिस जान्हवी, एक कप कॉफी घेऊन या. जान्हवी आधीच चिडलेली होती, त्यामुळे मुद्दामूनच म्हणाली, काय सर, काय म्हणालात? एक कप कॉफी घेऊन या, राजवीरने पुन्हा स्पष्ट सांगितलं. पण जान्हवी अजून नाटक करत म्हणाली, हॅलो, आवाज येत नाही, काय म्हणताय सर? आणि त्यानंतर इकडे राजवीर रागाने फोन कट करून टाकतो. हो ना, मला पण काही ऐकू नाही आलं. आधी बनवून दिली तेव्हा नखरे करत होता. ती कुचंबलेली स्वतःशीच बोलली. आणि त्यानंतर अगदी त्यावेळी मिस्टर मेहता येऊन म्हणाले, सरसाठी पटकन एक कप कॉफी घेऊन जा मिस जान्हवी. आणि त्यानंतर जी सर म्हणत ती किचनकडे निघाली. खडूस कुठला आणि सोबत त्याचा चमचा पण पाठवलाय. लवकर म्हणे. जणू मीच गॅसवर बसून कॉफी उकळणार. जाताना ती पुन्हा स्वतःशीच पुटपुटली. कॉफी बनवताना जान्हवीचा मेंदू पुन्हा विचारात गेला. समोर जाऊन सॉरी तर दूर, थँक्यू देखील मी बोलू शकणार नाही. काय करू? थोडा विचार केल्यानंतर अचानक तिला कल्पना सुचली. हो, पेपरवर लिहून कॉफीसोबत ठेवते, तेच बेस्ट. ठीक आहे, काहीही झालं तरी त्याच्या समोर गेल्यावर मी थँक्यू बोलूच शकणार नाही. माझा कसला तरी दोष आहे. परिस्थितीच अशी तयार करतो का हा माणूस की त्यानेच मला सॉरी बोलायला पाहिजे. पण चालेल, त्याला मॅनर्स नसतील, पण माझ्यात आहेत ना, मी थँक्यू लिहूनच देईल. आणि त्यानंतर इकडे जान्हवी स्वतःशीच मनात कुजबुजत होती. जान्हवीने एका चीटवर थँक्यू लिहिलं आणि ते कॉफीसोबत ठेवून दिलं. ती कॉफी घेऊन राजवीरच्या टेबलाजवळ जाते आणि कप टेबलवर ठेवून स्वतः बाजूला उभी राहते. राजवीर कप उचलतच न बघता म्हणतो, मी जान्हवी, तुम्ही तुमच्या कानाचं एकदा इलाज करून घ्या. त्याची तुम्हाला फार गरज आहे. तो फोनवर त्याचं बोलणं तिने न ऐकल्याबद्दल चिडवत होता. पण जान्हवीचं लक्ष तर त्या चिठ्ठीवर होतं की राजवीर कधी ती पाहणार. ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे म्हणते, जी सर. जान्हवीचं सरळ उत्तर ऐकून राजवीर थोडा दचकतो. तो लॅपटॉपवरून नजरेतून लक्ष काढून तिच्याकडे पाहतो. आज जान्हवी अगदीच निरागस दिसत होती, त्यामुळे तो तिला जास्त त्रास न देता म्हणतो, आपण जाऊ शकता मी जान्हवी. त्यानंतर जाऊ? जान्हवी गोंधळून विचारते. हो, राजवीर उत्तर देत पुन्हा कामात गुंततो. परंतु तो कप चिठ्ठीवरच ठेवतो आणि काम करत राहतो. हे पाहून जान्हवी कपाळावर हात मारते आणि पाय आपटत बाहेर निघून जाते. काही फायदा नाही झाला. एवढा मेंदू लावला मी आणि सगळ्यावर पाणी फेरलं या माणसानं. देवा, याला असं का बनवलं? समोर गेलं की काही बोलू शकत नाही आणि लिहून दिलं तर त्याचाही असा सत्यानाश. ती वैतागून जवळजवळ रडवेल्या आवाजात म्हणत होती. थोड्या वेळाने राजवीर पुन्हा कॉफीचा कप उचलतो आणि त्याचं लक्ष अचानक खाली पडलेल्या चिठ्ठीकडे जातं. तो स्लिप उचलतो. त्यावर थँक्यू लिहिलेलं होतं. कॉफीमुळे अक्षर थोडी हलकी झाली होती, पण स्पष्ट ओळखू येत होती. स्लिप वाचून राजवीरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित हास्य येतं. तो चिठ्ठी तशीच ठेवून देतो आणि कॉफी संपल्यावर कप पुन्हा त्याच स्लिपवर ठेवतो. थोड्या वेळाने सर्वंट रिकामा कप घेऊन बाहेर जात असतो.
ते पाहून जान्हवी धावत त्याच्याकडे येते आणि कपाखालची स्लीप तपासते. स्लीप कपाखालीच पाहून ती समजते राजवीरने चिठ्ठी पाहिलीच नाही. ती निराश होऊन आपल्या जागी येते आणि शांतपणे कामाला लागते. काय यार, हा माणूस काहीच पाहू शकत नाही का? एवढी मेहनत वाया गेली, तेही त्या खडूसमुळे, एका कामाचा नाही. आज जान्हवी पूर्णपणे चिडलेली होती आणि राजवीरला मनातल्या मनात ओरडत होती. लंचचा वेळ झाला. घड्याळ पाहून जान्हवी फटाफट उठते आणि राजवीरच्या केबिनमध्ये जाते. सर, लंच बनवू का? ती शांत आवाजात विचारते. राजवीर फाईलमध्ये काहीतरी लिहिण्यात इतका बुडालेला असतो की बघता क्षणी कळत होतं तो खूपच कामात व्यस्त आहे. तो लिहित लिहितच जान्हवीकडे पाहतो. म्हणाला, नाही मिस जान्हवी. इतकंच बोलून तो परत कामात गुंग झाला. राजवीरची नाही ऐकून जान्हवी पुन्हा विचारते, का सर, टाईम झाला आहे ना, लंच बनवून देते. जान्हवीचं असं म्हणणं ऐकून राजवीर त्रासून जातो. तो पेन फाईलवर आपटतो आणि तिच्याकडे रोखून बघत म्हणतो, काय आहे मिस जान्हवी तुम्हाला? आज मला त्रास देण्याचा प्लॅन केला आहे का तुम्ही? राजवीर जान्हवीला विचारतो. नाही, मी तर फक्त. जान्हवीचं वाक्य अर्धवट असतानाच तो तिला मध्येच थांबवत म्हणतो, मी तर फक्त काय, जा आता, मला काम करू द्या. राजवीरचं बोलणं ऐकून जान्हवीला फार राग येतो. ती मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे रागाने बघते. तिला असं बघताना राजवीर म्हणतो, लंच टाईम झाला आहे, जा लंच करा आणि मला असं बघणं बंद करा. जान्हवी रागाने पाय आपटत तिथून निघून जाते. काय विचित्र मुलगी आहे, बघत तर अशी होती जणू मला खाऊनच टाकणार. राजवीर तिच्या मागे गेल्यानंतर स्वतःशीच बोलतो आणि पुन्हा कामात गुंततो. काय ऐसान फरामोश माणूस आहे. देवा, असे लोकही जगात पाठवता तुम्ही? सिरियसली? जान्हवी वर बघून देवाशीच बोलते. एकतर मी त्याला विचारायला गेले की लंच कराल का? थँक्यू तर सोडा, वरून उलट माझ्यावरच राग काढतो. काम करू द्या मला, जणू मी त्याचे हात धरून बसले आहे. जान्हवी त्याची नक्कल करत त्यालाच मनात कोसत चालली होती. अजून ती स्वतःशीच पुटपुटत असते. तेवढ्यात विक्रम तिथे येतो. काय झालं? तो विचारतो. काही नाही, जान्हवी मान नाकारत म्हणते. काय झालंय आज तुला? काहीतरी बिनसलंय का? विक्रम पुन्हा विचारतो. काहीही नाही, ती अगदी नॉर्मल आवाजात म्हणते. आज ऑफिसलाही तू खूप लवकर आलीस आणि आता स्वतःशीच बोलते आहेस. ठीक आहेस ना? विक्रमची काळजी दिसत होती. हो, काल सुट्टी होती ना, म्हणून लवकर झोपले, म्हणूनच. जान्हवी शांतपणे उत्तर देते. ठीक आहे, सुट्टी कशी गेली? विक्रम विचारतो. हो, ठीकच. असं म्हणत दोघेही कॅन्टीनमध्ये लंचसाठी जातात. लंच झाल्यावरही जान्हवीच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, राजवीरला थँक्यू कसं बोलायचं. यावेळी तरी बोलून टाकते. पुढच्या वेळी हा समोरून मदत करायला आला तरी मी नाही म्हणेन. काहीही झालं तरी याच्याकडून मदत घेणार नाही. पण यावेळी थँक्यू बोलणं गरजेचं आहे, नाहीतर मनात सतत अपराधीपणा वाटत राहील. जणू त्याचं काहीतरी ऋण आहे माझ्यावर. जान्हवी पुन्हा स्वतःशीच बोलत होती. इतक्यात राजवीर केबिनमधून तिला बोलावतो आणि एक फाईल तिच्या हातात देत म्हणतो, या फाईल्समधल्या पेपर्सची शेड्युलिंग करून आणा. जी सर, असं म्हणत जान्हवी फाईल घेऊन राजवीरच्या केबिनमधून बाहेर आली.
काम पूर्ण झाल्यावर ती फाईल द्यायला पुन्हा केबिनकडे निघाली. तेवढ्यात तिच्या डोक्यात अचानक एक आयडिया आली. ती पुन्हा परत जाऊन एका छोट्या पेपरवर थँक्यू लिहून तो फाईलमध्ये ठेवते. चल, यावेळी तरी जमलं. फायनली थँक गॉड असं म्हणत ती दिलात दिलं समाधान मानतं आणि फाईल घेऊन राजवीरच्या केबिनमध्ये जाते. सर, फाईल. काम झालं. ती फाईल पुढे करत म्हणते. राजवीर तिला पाहत म्हणतो, मिस्टर मेहतांकडे सबमिट करून द्या, मिस जान्हवी. आणि त्यानंतर काय? जान्हवीला धक्का बसतो. पण राजवीर स्वतःच्या कामात इतका बिझी असतो की तिच्याकडे नीट पाहायलाही त्याच्याकडे वेळ नसतो. तिच्या बोलण्याला तो काही उत्तरही देत नाही. एकदा तुम्ही स्वतः पाहून घ्या सर, जान्हवी थोडं आग्रहाने म्हणते. मिस्टर मेहता पाहतील, तुम्ही त्यांना द्या. तो पुन्हा तिच्याकडे न पाहताच बोलतो. नाराज झालेली जान्हवी चेहऱ्यावर राग आणि निराशा घेऊन बाहेर येते. फाईलमधून थँक्यू चीट काढून थेट डस्टबिनमध्ये फेकते आणि फाईल जाऊन मिस्टर मेहतांना देते. हा प्लॅनही फ्लॉप. ती स्वतःशीच बोलत आपल्या सीटवर येऊन बसते. ती खूप काही ट्राय करून बघते, पण काहीच काम होत नव्हतं. तिचे सगळे आयडिया फेल झाले होते. 6 वाजले होते. जान्हवीच्या सुट्टीची वेळ घड्याळाकडे पाहत ती विचार करते. सुट्टी झाली आहे. विचारून पाहते. कदाचित आज पाठवेल. जरी आजवर असं कधीच झालं नाही की तो खडूस मला वेळेवर घरी पाठवेल, पण तरीही विचारते. काय माहिती. ती राजवीरच्या केबिनमध्ये जाऊन विचारते, सर, माझी सुट्टीची वेळ झाली आहे, मी जाऊ? आणि त्यानंतर जी. राजवीर लॅपटॉपमध्ये बिझी असल्यामुळे छोटंसं उत्तर देतो. जान्हवीला वाटतं त्याने तिचं बोलणं ऐकलंच नाही, म्हणून ती थोडं मोठ्याने पुन्हा विचारते, सर, माझा टाईम झाला आहे, मी जाऊ? यावेळी राजवीर लॅपटॉपवरून नजर हटवतो आणि स्पष्टपणे म्हणतो, जी मिस जान्हवी, तुम्ही जाऊ शकता. जान्हवी मनातल्या मनात म्हणते, याला काय झालं की मीच काहीतरी चुकीचं ऐकत आहे. जान्हवीला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती पुन्हा विचारते, मी जाऊ का? हो मिस जान्हवी, जा. राजवीर शांतपणे उत्तर देतो. घरी जाऊ का? ती अजून खात्री करून घेते. तिथे जायचं असेल तिथे जा, तुमची मर्जी. राजवीर हलका चिडून बोलतो. नाही म्हणजे पक्क जाऊ? जान्हवी पुन्हा विचारते. आता काय हवंय तुम्हाला? मी सोडून येऊ का तुम्हाला? काय करू मी? राजवीर स्पष्टपणे त्रासलेला तिला विचारतो. नाही सर, ते. जान्हवी हकलत बोलते आणि पटकन केबिनच्या बाहेर येते. याला काय झालंय? घरी जाऊ म्हणते. आज कॉफीसाठी सुद्धा त्रास नाही दिला, लंचही नाही केलं. सदमेमध्ये गेला की काय? जान्हवी स्वतःशीच बोलत होती. आणि अजून थँक्यू पण नाही म्हटलं मी. ती पुन्हा स्वतःशीच बडबडते. ती आपली बॅग पॅक करते, थोडा विचार करते आणि पुन्हा राजवीरच्या केबिनमध्ये जाते. यावेळी नक्की बोलेन, हो पक्क बोलेन. चल जान्हवी, बोल, असं मनात म्हणतच ती आत जाते. ओ सर, ओ. आत गेल्यावर ती पुन्हा हकलते. तुम्ही गेल्या नाहीत अजून मिस जान्हवी? राजवीर विचारतो. मी म्हणजे विचार करत होते की हो, तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी करते. खूप विचार करून शेवटी ती बहाणा बनवत बोलते. राजवीर हलकी स्मित करतो, खुर्चीला टेकून बसतो आणि तिची टिंगल करत म्हणतो, तुम्ही माझी मदत करणार? हो म्हणजे हो तर. जान्हवी कसंबसं उत्तर देते. अच्छा. राजवीर उठतो आणि तिच्याकडे चालत येतो. कशी मदत करणार तुम्ही? राजवीर तिच्याकडे येताना तिला अक्षरशः धडधडायला होतं.
तो जवळ येतो तसा ती एक पाऊल मागे घेते आणि तो एक पाऊल पुढे टाकत राहतो. काय करताय तुम्ही? ती थरथरत्या आवाजात विचारते. जान्हवी मागे सरत सरत दरवाजाला टेकते. समोर राजवीर आणि मागे दरवाजा. तिला काहीच सुचत नव्हतं. राजवीर एक हात दरवाजावर ठेवतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो, सांगा ना, कोणती मदत करणार होतात तुम्ही? जान्हवी अडखळतच म्हणते, ऑफिसच्या काम. ती अडखळत उत्तर देते, कुठलं काम करणार? तो भुवया उंचावत पुन्हा विचारतो. ती घाबरून जाते आणि त्याच्या हाताखालून बाजूने सरकत दुसऱ्या बाजूला उभी राहते. राजवीरही वळून तिच्याकडे येतो. हात छातीवर घालून म्हणतो, बोला मिस जान्हवी, कुठलं काम करणार? मी जाते आता. ती पळून जाण्यासाठी वळते आणि त्यानंतर पण राजवीर हात पुढे करून तिचा रस्ता अडवतो. कुठे चालला आहात? मदत करणार होतात ना, आता काय झालं? तो तिला चिकटवून बोलतो. मी काय मदत करणार तुमची? मी घरी जाते. ती अडखळते. लवकरच समजलं तुम्हाला की राजवीर सिंग ओबेरॉयची मदत तुम्ही करू शकत नाही. तो खिशात हात घालून अहंकारात म्हणतो. जान्हवी घाबरून होकारार्थी मान हलवते. तरीही जर तुम्ही मन केलंच असेल तर ठीक आहे, तो उपरोधिकपणे म्हणतो. ती गोंधळलेली त्याच्याकडे पाहते. 2 सेकंद शांत राहून राजवीर म्हणतो, अर्ध्या तासात मीटिंग आहे. मिस्टर मेहतांना सांगा, ते नाही, तुम्ही माझ्यासोबत मीटिंगला येत आहात. काय? जान्हवी किंचाळते. हो, आणि तुमचं मदत करायचं मन असेल तर त्यांना मीटिंगचे डॉक्युमेंट्सही घेऊन या. ती त्रासाने पाऊल आपटते आणि निघायला लागते. तेवढ्यात राजवीर मागून आवाज देतो, एक कप कॉफीही घेऊन या आणि कर मदत जान्हवी. संपूर्ण रात्र गेली आता. लोक पायावर कोयता मारतात. मी तर कोयताच उचलून पायावर घातलाय. स्वतःला शिव्या घालत जान्हवी किचनमध्ये कॉफी बनवायला जाते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूप छान आहे, तर नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.